नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। कोल्हापुरात गोकुल प्रशासक नियुक्ती प्रकरणी उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी। मुंबईमध्ये चौथीच्या पुस्तकात शिवरायासह संत व समाज पुरुषांचा इतिहास समाविष्ट। इचलकरंजीत अन्न प्रशासनाची कार्यवाही, डेअरीवर छापा, नमुने तपासणीसाठी जप्त। होमू समुद्रधुनी इराण अमेरिका तणाव वाढला, ट्रम्प संतप्त। पुण्यामध्ये नवले पुलाखाली सिमेंट टँकर पलटून तरुणाचा मृत्यू। भुदरगडात दुचाकी अपघातात अंगणवाडी सेविका व वृद्धाचा मृत्यू। अमेरिकेत फिफा दरम्यान इराणच्या तिकिटांवर निर्बंध, व्हिसा वाद चर्चेत। साताऱ्यात लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे यांना शौर्य चक्र प्रदान। पुण्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्याचा निर्णय। लडाखमध्ये झोजिला बोगद्याची दोन्ही टोके जोडण्यात मोठे यश। पुण्यामध्ये इस्रो CWPRS करार, धरणांवर उपग्रह व ड्रोनची नजर। सातारामध्ये उत्कर्ष जाधव यांना मानाचा रिव्हॉल्वर पुरस्कार जाहीर। सोलापुरात 15 अनधिकृत शाळांवर कारवाईचा इशारा। मुंबईमध्ये यंदा शिक्षक बदल्या नाहीत, जनगणना कर्मचाऱ्यांना विशेष रजा। मुंबईत प्रशासन गतिमान करण्यासाठी विभागाची मोठी पुनर्रचना। मुंबईत अवकाळी पावसाने 24 जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान। सोलापुरात मावा गुटखा विक्रेत्यावर कठोर कारवाईचा इशारा। हिंजवडीमध्ये मेट्रो प्रकल्पाला पुन्हा विलंब, उद्घाटन पुढे ढकलले। पुण्यामध्ये आंदेकर टोळीतील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। पुणे विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। पुण्यात गुंजवणी नदीपात्रावर बेपत्ता विवाहितेचा मृतदेह सापडला। शिरूर बाजार समितीत निवडणुकीसाठी 267 उमेदवारी अर्ज वैध। नसरापूरमध्ये गाजलेल्या खटल्यात एकाच दिवशी 10 साक्षी नोंद। कोल्हापूरमध्ये डेअरी उत्पादन तपासणीसाठी अन्न प्रशासनाची मोहीम तीव्र। महाराष्ट्रात शिक्षण, शेती व पायाभूत क्षेत्रातील निर्णयामुळे घडामोडींना वेग। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।